म्हणजे हा जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना, हा लोकांचा जो आक्रोश जे काही लोक करून राहिले, हा सातारकरांचा आहे. आणि ह्या नेमकं जे काही कारण हे तुम्हाला सांगतो, काही लोकांना माहीतच आहे, कारण सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झालेला आहे आणि व्हायरल होत आहे. तर याचं कारण नेमकं काय तुम्हाला सांगतो. सातारा जिल्ह्यामध्ये सासपडे गाव आहे. त्या गावात एका छोटीशी चिमुकली आहे, आर्या नावाची, आर्या चव्हाण. सगळ्यात पहिले तर हिला भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळीच्या सोबत खूप वाईट झालेला आहे आणि असं झालं आहे की तुम्ही अंगावर काटे येईन तुमचे. हा तुम्ही व्हिडिओ बघा, हा खाली फोटो बघा, हा आर्या चिमुकलीचा फोटो आहे आणि त्याच्या बाद जे काही झालं तिच्यासोबत ते खूपच वाईट आहे. ते मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. तुम्ही एक विचार करून घ्या मनात. आणि हा तो आता याला कायच म्हणावं, एवढ्या नीच खालच्या दर्जाचा हा तुच्छ माणूस, याला काही कोणती शिवी देऊन पण त्याला काहीतरी वेगळंच म्हणावं असं वाटतं. यानं जे काही केलं ना, खूप वाईट केलं आहे. आणि मंडळी, हा जो तुमचा आक्रोश आहे, हा आक्रोश जोपर्यंत ह्या जमिनीवरून वरते जात नाही तोपर्यंत हा आक्रोश असाच राहायला पाहिजे, ही सातारकरांना विनंती आहे. आणि मंडळी, मी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारला विनंती करतो, तुमची राजनीती बाजूला ठेवून तुमच्यात कधी खरंच या चिमुकलीचा थोडं पण काहीतरी आहे ना, तर त्याला पकडून सातारकरांच्या हाती द्या. मनात कोणीच येऊ नका, नाही पोलीस प्रशासन, नाही सरकार, कोणीच नाही. फक्त त्याला पकडून सातारकरांच्या हाती द्या. तुमच्यात कधी थोडंसं पण काही असेल तर, एवढी सरकारला विनंती. आणि जे काही केलं ना, हे त्याचं पब्लिकच ठरवेल, कारण खूप वाईट केलं आहे. आणि हे ऐकूनच काटे येतात. जर हे तुमच्यासोबत झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं. तर मंडळी, या व्हिडिओवर तुमचं काय बोलणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे या व्हिडिओवर, जे काही झालं ना, तर कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर परत असं महाराष्ट्रात काय पूर्ण इंडियात असं कधीच झालं नाही पाहिजे. तर मंडळी, जे दसऱ्याच्या दिवशी आपल्या भारतात रावणाला जाळतात ना, तो बिचारा एक रावण, तो तरी पुरला, त्यानं तर काही केलंच नाही कोणासोबत. फक्त एका सीतेचं हरण केलं आणि तिला पण हात नाही लावला. काही दिवस जोपर्यंत तिचा होकार नाही तोपर्यंत तिला ठेवलं, हात न लावता. त्याच्यापेक्षा रावण तर आपल्या या युगात आहेत, कलियुगात. दरवर्षी दसऱ्या दिवशी असे रावण पकडून यांना जाळलं पाहिजे. त्या रावणला दरवर्षी जाळून बिचारा काही अर्थ नाही. तर मंडळी, तुम्हाला माझं मत पटलं काय, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र, जय